अकोल्यातल्या वृंदावन नगर खडकी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे। कुलूप बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय, ज्यावरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। विजय पाटील हे खासगी कंपनीत नोकरी करत असून वृंदावन नगर खडकी परिसरात भाड्याच्या घरात राहतात। पाटील कुटुंब शेगाव येथे दर्शनासाठी गेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या बाहेरील प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। यानंतर घरातील कपाट फोडून सोन्या चांदीचे दागिने, चांदीचे ग्लास प्लेट आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला। चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे 35 ग्राम सोनं, 50 ग्राम चांदी आणि 9,000 रुपये रोख असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दरम्यान सकाळी शेजारी राहणाऱ्या दूध व्यावसायिकाला घराचे दरवाजे तुटलेले दिसल्यानं त्यांनी तात्काळ पाटील यांना फोन करून माहिती दिली। पाटील घरी परतल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। पाटील कुटुंब भाड्याच्या घरात राहत असून उदरनिर्वाह करत असल्यानं चोरी गेलेला ऐवज लवकरात लवकर परत मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शेगावला मुक्कामी गेलो विथ फॅमिली आणि तिथं रूम करून राहिलो, जेवण वगैरे केले। सकाळी मग 5 वाजता आमच्या बाजूला जे मल्ले भाऊ आहेत ते दूध धुवायला उठले, म्हशीवाले। त्यांनी गेटचं लॉक पाहिलं, मेन गेटचं, नंतर दुसऱ्या गेटचं ते कापलेलं तोडलेलं दिसलं आणि मग त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की असं असं झालं आहे। तर मग आम्ही ताबडतोब तिथून निघालो, घरी आलो आणि घरून लगेच खदान पोलीस स्टेशन खडकी अकोला, आपला खदान पोलीस स्टेशन अकोला यांना ताबडतोब गेलो आणि रिपोर्ट दिला आणि लगेच पोलीसवाले पंचनामा करायला आले। तर माझ्या घरात 35 ग्राम सोनं, 9,000 कॅश आणि 50 ग्राम चांदी एवढं माझ्या घरात होतं, पूर्ण गेलं आहे। आणि ते मला लवकरात लवकर म्हणजे चौकशी करून मला मिळण्यात यावं।